लाडक्या गणरायासाठी विविध सजावटी आणि आकर्षक देखावे अनेक मंडळांनी साकारलेत। या देखाव्यांमध्ये सर्व मंडळींनी उत्कृष्ट कलाकृती सादर करत विशेष विषयांवर जनजागृती केली। या कलाकृतींना ठाणेकर नागरिकांसह राजकीय पदाधिकाऱ्यांनी देखील उत्स्फूर्त पसंती दर्शवली। शिवसेना ठाणे जिल्हा शाखा जिल्हा स्तरावरील श्री गणेश दर्शन स्पर्धा 2025 मध्ये कळव्यातील गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने प्रथम क्रमांक पटकावलाय। गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा रान शिकवतोय हा उत्कृष्ट विषयाचा देखावा लाडक्या बाप्पासाठी साकारलाय। गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना 1985 साली कैलासवासी बाळ पाटेकर यांच्या हस्ते झाली असून या मंडळाने स्थापनेपासून आतापर्यंत विविध बोलके देखावे साकारत नागरिकांना मंत्रमुग्ध आणि जागृत केलंय। या बोलके देखाव्यांमध्ये तुमचे आरोग्य हेच तुमचं प्राधान्य, अन्न हे पूर्ण ब्रह्म, पर्यावरणपूरक फुलांचा देखावा, रान शिकवतोय असे अनेक विविध प्रकारचे आकर्षक आणि बोलके देखावे साकारत नागरिकांना जीवनशैलीबद्दल विशेष ज्ञान देऊन जागरूक करण्यात आले। तसेच गुणसागर मंडळाचे दरवर्षी पर्यावरण आणि जीवनशैलीबद्दल विशेष देखावे साकारण्याकडे जास्त कल असून यंदा रान शिकवतोय हा जंगल विषय विशेष देखावा साकारलाय। दरम्यान 2011 ते 2024 पर्यंत या मंडळाला विशेष देखाव्यासाठी पारितोषिके मिळत असून यंदाही शिवसेना श्री गणेश दर्शन स्पर्धा 2025 मध्ये या मंडळानं प्रथम क्रमांक पटकावलाय। अध्यक्ष नितीन डोंगरे, उपाध्यक्ष सुमित पाटील, सचिव मंदार विचार, उपसचिव अविनाश शिरोळे, खजिनदार विनय शिरसाट, सहखजिनदार राज विचारे यांच्यासह प्रशांत डोरलेकर, प्रसाद मनसेकर, सुभाष गावडे, निशांत सावंत, अविनाश मोहिते, विराज शिरसाट आदी यांच्यासह इतर कार्यकर्ते आणि लहान मुलांनी देखावा साकारण्यात मोलाचे योगदान दिले आहे। आमचं गुणसागर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कळवा येथे आमचं हे मंडळ आहे। साधारण 1985 पासून 85 ला मंडळ स्थापन झालेलं आहे। तर आजपर्यंत जवळजवळ 41 वर्ष पूर्ण झालेली आहेत। यंदाचं डेकोरेशन आम्ही एक आपला रान म्हणजे जंगल आपल्याला काय शिकवतं त्याबद्दल आम्ही एक थीम घेतलेली आहे। जंगलापासून आपल्याला काय काय घेता येईल याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केलेला आहे। हा आमची ही शाडूची मूर्ती आहे आणि आम्ही जवळजवळ 85 पासून ही शाडूचीच मूर्ती वापरतोय। आम्ही यात कुठल्याही प्रकारचा बदल नाही केलेला आहे। बऱ्याच जणांनी आम्हाला विचारलं की तुम्ही खूप दिवसापासून ही शाडूचीच मूर्ती का ठेवते, तर आम्हाला पहिल्यापासून ही शाडूचीच मूर्तीची आम्हाला सगळ्यांनी आग्रह केला होता की तुम्ही हीच कंटिन्यू ठेवा। तर मी आम्ही तोपर्यंत अशी आजपर्यंत ठेवलेली आहे। हां, आम्ही म्हणजे दरवर्षीच आम्ही चलचित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक वेळी आमची वेगवेगळी थीम असते। आम्ही प्रत्येक वेळी काही ना काही आपल्या समाजाला आणि आपल्या बाळगोपाळांना जे भाविक येतात त्यांना एक काहीतरी त्यांना मेसेज द्यायचा प्रयत्न करतो। एक चांगला मेसेज त्यांना जाईल आणि त्यातून त्यांना काहीतरी एक म्हणजे त्यांना शिकायला मिळेल असा आमचा नेहमीच प्रयत्न असतो। तो आम्ही दरवर्षी असे प्रयत्न आजपर्यंत करत आलो आहोत। ह्या वर्षी आम्ही ज्यांची थीम घेतली आहे, ही जी थीम आहे रान शिकवते, हे 40 वर्षाचा अनुभव आहे त्यांचा। ते त्यांच्याच आम्ही म्हणजे थोडेसे जास्त नाही घेतले, 6-7 पॉईंटच त्यांचे घेतलेले आहेत। आम्ही त्यांनाच एक मानवंदना देण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे। 1-1.5 महिन्यापूर्वी त्यांचं निधन झालं। एक डॉक्टर म्हणजे त्यांना पद्मश्री पुरस्कार भेटलेला, ते डॉक्टर चितमपल्ली असं त्यांचं नाव आहे। बनवायला साधारण आमचे 15-16 दिवस गेलेले आहे। गणपती येण्यापूर्वीपासून आम्ही 14-15 दिवसापासून आमचे मंडप स्टेज टाकून पूर्ण डेकोरेशन करण्याचं एक 15-16 दिवस आणि सगळ्या शाळेच्या मुलांनी किंवा छोट्या बाळगोपाळांनी ते एकदम 58 वर्षाच्या माता ज्येष्ठांपर्यंत सहकार्य केलेलं आहे। नागरिकांचा प्रतिसाद दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी खूपच चांगला आहे। 100% पेक्षा जास्त म्हणण्यास काही हरकत नाही।
हां, प्राईज म्हणजे आम्ही काय प्राईजसाठी कुठलाही प्रयत्न करत नाही आहे, पण आम्ही जे काय करायचा प्रयत्न करतो ते प्रामाणिक आणि एक आम्हाला संदेश देण्याचाच आम्हाला नेहमी असं एक संदेश देण्यासाठीच आम्ही नेहमी प्रयत्न करतो. त्यातूनच आम्ही परीक्षक वगैरे येतात, ते आमच्या मॅसेज बघून किंवा ह्या बघून ते म्हणजे आम्हाला प्राईज एक मिळतं. पण त्या प्राईजमधून आम्ही निरनिराळ्या वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. तर माझं नाव साई मनोहर मोरे आहे. जे त्यांनी शॉर्ट फिल्म दाखवलेले आहेत तर ते एक्सप्लेन केलेलं आहे, म्हणजे जंगलाबद्दल आणि ते प्राण्यांबद्दल. आणि मग नंतर रान शिकवतो ते त्याच्याबद्दल माहिती दिली आहे मुख्य. आणि आम्हाला लहान मुलांना खूप चांगलं शिकायला भेटलेलं आहे आणि एक्सप्लेन पण चांगले केलेलं आहे आणि आम्हाला ह्याबद्दल इन्फॉर्मेशन पण चांगली भेटलेली आहे. नमस्कार, माझं नाव निमित शाह. मी इकडे गुणसागर नगर येथे यांचं डेकोरेशन पाहायला आलेलो. तर यावर्षी त्यांनी एक शॉर्ट फिल्म मांडली होती. तर त्याचा विषय होता रान शिकवतो. आता विषयावरून आपण कळू शकतो की रान शिकवतं त्याचा अर्थ असा होतं की जंगलातील प्राणी आपल्याला काय शिकवतात किंवा त्यांची काय माहिती आहे ती आपल्याला या विषयावरून भेटली आहे. तर जंगलातील जे प्राणी असतात ते कसे राहतात, त्यांचं जीवन पाणी वगैरे कसं असतं ते सगळं आपल्याला कळालं आहे या थीमवरून. आणि आता या थीममध्ये एक टॉपिक पण असा होता की कासव तो झाडावर चढतो. आता हे मला माहीत नव्हतं कासव झाडावर चढतो, पण आपल्या इकडे जे शो मांडला होता त्याहून कळलं मला की असं सगळं पण असतं. मग ते हे पण दाखवलं आहे की चातक वर्षा ऋतूत 3 महिन्यासाठी आपल्या भारता इकडे येतो, मग परत तो ज्या देशावरून आला असतो तिकडे परत जातो. तर अशी सगळी माहिती ती आपल्याला या शोवरून कळून देण्यात आली आहे.